Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. लोकांनी नौटंकी चालवली ना, वेगवेगळ्या लोकांनी पार्लमेंट पासून इथपर्यंत त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. हे निव्वळ माझी बाजू मी ठरवलेलं होतं. 5-6 दिवस मीडियामध्ये देखील बघतोय, पेपरमध्ये देखील बघतोय, काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं आहे की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. दादांत फोटो. पत्रकार मित्रांनो, मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम, काहींनी तर पार ते 0 आवरमध्ये काढलं. अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले. अरे मी राज्याचा 35 वर्ष, काही काळ मी खासदार राहिलो आहे, काही काळ मी आमदार राहिलो आहे, काही काळ मी राज्यमंत्री राहिलो आहे, काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो, काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो. एक जबाबदारी मला पण कळते. एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे CCTV कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात. कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं, आता माझं अचानक, मी आज कळवण आणि सुरगाणाचा कार्यक्रम माझा होता. खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता. जाताना मला इथनंच जावं लागत होतं. काही जण मला भेटायचं म्हणत होते, ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे. मी म्हणालो की कशाला मुंबईला येता, आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे, रोडवरच आहे, तुम्ही तिथं या, मी तिथं तुम्हाला भेटतो. म्हणजे तुमचंही मुंबईचं जाणं येणं वाचेल, मला लोकांना कसा कमी त्रास होईल, कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल, आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल ह्याबद्दलचा प्रयत्न. त्याच्यामध्ये वाटेल ते काही जण सकाळचा 9चा भोंगा लागतो, त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं. अरे काय केलं, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं. मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो, मला समाज ओळखतो. मी कुठेही गेलो तरी असं काही, आणि काय कोण म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं. साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईल. नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना, वेगवेगळ्या लोकांनी पार्लमेंट पासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. उगीचच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही, त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही, त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे, काही युनिफॉर्म परिधान केलेलं आहे. या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, मी महाराष्ट्राला सांगतो, हे निव्वळ माझी बाजू. मी काही दिवस पेपरबाजी चालली, ते कुणी पण उठतंय, कुणी ह्याच्याबद्दल बडबडतंय. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, कुठं तुम्ही मला बघितलं, कुठल्या विमानामध्ये भेटलो, म्हणे 10 वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो, तमक्याला भेटलो. अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल. मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण, मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो. परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत, ज्यांना आम्ही काम करतो आहे ते बघवत नाही, ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतो आहे ते बघवत नाही, ते पूर्णपणे फेक नेरेटिव्ह सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात.
त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही. आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल. त्याच्यात काही कुणाला घाबरण्याचं माझं कारण नाही. संसदेला आव्हान आहे, ते पाहावं, तपासावं, आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल. खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले आहेत त्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा.